विद्यार्थी मित्रांनो, सेकंडरी या घटकावर आपल्यासमोर आणखीन एक उदाहरण आहे. उदाहरण असं आहे, एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला? पर्याय आहेत 20% कमी, 25% जास्त, 25% कमी आणि चौथा पर्याय आहे फरक. आता अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना पुस्तकाची मूळची किंमत आपण 100 रुपये पकडूया. मूळची किंमत 100 रुपये होती, परंतु ती 20% कमी केली आहे. म्हणजे 100 मागे 20 कमी केली आहे, म्हणजे नवीन किंमत आपली 80 रुपये असणार आहे. आपण हेच उदाहरण सोडवताना परत आणखीन असं समजूया की बाबा पूर्वी ते पुस्तकांच्या 100 प्रती विकल्या जात होत्या, परंतु आता खप वाढलाय 100 मागं 25 म्हणजे 125 प्रती विकल्या जात आहेत. जर समजा 100 रुपये किंमत होती आणि 100 रुपये प्रति विकल्या जात होत्या, त्यावेळेस त्या पुस्तकाच्या विक्रीनंतरची किंमत होणार होती 100 गुणिले 100 म्हणजेच एकच्या पुढे हे 2 शून्य आणि हे 2 शून्य, एकच्या पुढे एकूण 4 शून्य म्हणजे 10,000 रुपये किंमत झाली. त्याच पद्धतीनं आता नवीन किंमत कमी झाल्यानंतरची 80 आहे आणि प्रति विकल्या चालले 125, तर पुस्तकाची किंमत होणार आहे, गुणाकार करूया आपण, 125 8 बरोबर 10,000 होतात आणि पूर्वीची पण किंमत 10,000 होती आणि आताची पण किंमत 10,000 आहे. म्हणजे किमतीच्या कमी करण्याने आणि खपाच्या वाढण्याने जे उत्पन्न होतं पूर्वीचं शेकडा, त्यात काहीही फरक पडलेला नाही. म्हणजेच आपण या ठिकाणी पर्याय निवडू शकतो फरक नाही, पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर एक उदाहरण असं आहे, एका पुस्तकाची किंमत 10% कमी केल्यास त्याचा खप 20% वाढतो, तर पूर्वीच्या उत्पन्नात किती वाढ किंवा किती घट झाली? आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला आपण पूर्वीच्या उदाहरणात बघितल्याप्रमाणे पुस्तकाची पूर्वीची किंमत 100 रुपये अशी गृहीत धरूया आणि आत्ता 10% कमी केले, म्हणजे 100 मागं 10 कमी केल्यानंतर ती नवीन किंमत होणार आहे 90 रुपये. ते आपण इथे लिहून घेऊया. त्या पुस्तकाचा खप 20% वाढला आहे. म्हणजे पूर्वी जर त्या पुस्तकाचा खप 100 पुस्तकाचा असेल, तर आता मात्र पुस्तकं विकली जात आहेत 120. 100 मागे 20 पुस्तकं वाढलेत. पूर्वीचं उत्पन्न काढायचं म्हणजे 100 पुस्तकं गुणिले 100 रुपये याप्रमाणे जर काढलं तर पूर्वीच्या पुस्तकाची किंमत होती 10,000 रुपये आणि आता 90 रुपयाला एक याप्रमाणे 120 पुस्तकं विकली चालली. ती 2 शून्य घेतले, गुणाकार करतोय आपण, 12 9 108, म्हणजे उत्पन्न पूर्वीचं होतं 10,000 आणि आताच उत्पन्न होतं 10,800. म्हणजे निव्वळ उत्पन्न वाढलंय आपलं 800 रुपये. हे 800 रुपये उत्पन्न वाढलंय आपलं 10,000 रुपयामागं. तर 100 रुपयामागं किती वाढेल हे आपल्याला काढायचं आहे, कारण शेकडा वाढ विचारले. म्हणजेच 100 गुणिले 800 भागिले 10,000 जर आपण केलं, तर या 2 शून्याला हे 2 शून्य गेले आणि ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, म्हणजे उरलं 8. 8% ही वाढ आहे. अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. 8% वाढ हा पर्याय क्रमांक 2 आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक उदाहरण आपण पाहतोय, ज्या उदाहरणामध्ये आपल्याला एका वस्तूची किंमत 20% वाढवली. आतापर्यंत आपण जी 2 उदाहरणं बघितली त्यात सुरुवातीला किंमत कमी केली असायची आणि खप वाढवलेला असायचा, परंतु या उदाहरणात मात्र किंमत वाढवली आहे आणि वस्तूचा खप हा 20% कमी झाला. तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला असा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा वस्तूची किंमत सुरुवातीला 100 रुपये मानावी लागेल. ती वस्तूची किंमत आपण 100 रुपये मानूया आणि पूर्वीच्या वस्तू विकल्या पण जात होत्या 100 रुपये असं मानूया. म्हणजे पूर्वीचं उत्पन्न हे 10,000 होत होतं, परंतु आता काय झालंय की बाबा त्या वस्तूची किंमत 20% वाढवली आहे. म्हणजे 100 मागे 20 वाढवले, म्हणजे आता नवीन किंमत झालेली आहे 120. परंतु वस्तूचा खप कमी झाला किंमत वाढवल्यामुळे आणि तो 20% कमी झाला, म्हणजे 100 मागे 20 कमी झाला, म्हणजे आताचा खप आहे तो 80 आहे. आपण मग आताचं उत्पन्न किती होते बघूया. 2 शून्य दिले, हे 12 गुणिले 8 केलं 12 8 96 झालं. म्हणजे उत्पन्न आपलं कमी झालंय, घट झाले. म्हणजे वाढीचे 2 पर्याय तर नक्की आपले असणार नाहीत आणि फरक पडला नाही असंही म्हणू शकत नाही. इथंच आपलं उदाहरण सुटतंय, पर्याय निघतोय. पण पुढे आपण क्रिया करूया. 10,000 मागं आपल्याला उत्पन्नात 9,600 रुपये मिळाले, म्हणजे 400 रुपये उत्पन्न आपलं कमी झाले. म्हणजे 10,000 रुपयामागं
400 रुपये आपलं उत्पन्न कमी झाले तर 100 रुपयामागं आपलं उत्पन्न किती कमी होईल याचं काढावं लागणार आहे. म्हणजे 100 गुणुले 400 भागिले जर आपण 10,000 केलं तर हे 2 शून्याला हे 2 शून्य गेले आणि 100 पुढच्या 2 शून्याला 2 शून्य गेले. 4% हा आपला पर्याय 2 बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक आपल्यासमोर उदाहरण आहे. उदाहरण असं आहे बघा, एका वस्तूची किंमत -20 ने वाढवल्यास त्या वस्तूचा खप -25 ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला. पूर्वीचं उत्पन्न काढून घ्यावं लागेल आणि पूर्वीचं उत्पन्न काढून घेण्यासाठी आपण त्या वस्तूची किंमत 100 रुपये मानूया आणि त्या वस्तू पूर्वी 100च विकल्या जात होत्या असं आपण गृहीत धरूया. म्हणजे पूर्वीचं उत्पन्न काय होईल, 100 वस्तू गुणिले 100 रुपये. एका वस्तूची किंमत 100 रुपये असल्यामुळं म्हणजे तो व्यवहार पूर्णपणे होतोय 10,000चा. आता नवीन व्यवहार आपल्याला बघावा लागेल आणि नवीन व्यवहारामध्ये आता वस्तूची किंमत -20 म्हणजे 100 मागं 20 रुपये वाढले म्हणजे 120 झाली. त्याच पद्धतीनं आता वस्तूचा खप कमी झाला 100 मागं 25 ने म्हणजे वस्तू विकल्या जात आहेत 75. यांचा गुणाकार केल्यानंतर जे मिळणार आहे ते नवीन व्यवहारातली रक्कम असणार आहे. मग आपण जर गुणाकार केला तर हे 0 आपण इथं लिहिलं. 12 पंचे 60ला 6 चे गेले. 12 ने 7ला गुणलं 12 84 आणि 6 90 झालं. म्हणजे नवीन व्यवहारात आपल्याला 9,000 रुपये आले तर पूर्वीच्या व्यवहारात आपल्याला 10,000 येत होते. म्हणजे 100% घट झाले. वाढीचे 2 पर्याय आपले कॅन्सल झाले आणि घट झाली आहे पण किती झाले, 0% झाले आहे का नाही. त्याच्यामुळे हाही पर्याय कॅन्सल होतो. पर्यायातनं या पद्धतीनं उत्तर आपलं निघतंय. परंतु आपण काय हा पर्याय आपल्याकडून टायपिंग मिस्टेक झालेला आहे. हा पर्याय हा 10%चा आहे. हा पर्याय 10% घटीचाच आहे आणि हा पर्याय आपला कॅन्सल होणार. ते कसं होतंय ते बघूया आपण. 10,000 मागं आपल्या घट व्हायला लागली, वजाबाकी आली 1,000 रुपये. म्हणजे 10,000 रुपयामागं आपली घट होते 1,000 रुपये. तर 100 रुपयामागं किती घट होईल हे काढावं लागणार आपल्याला. प्रश्नचिन्ह किंवा एक्स. 100 गुणुले 1,000 केलं भागिले जर आपण 10,000 केलं तर या 2 शून्यासाठी हे 2 शून्य गेले आणि इथल्या 2 शून्यासाठी इथले 2 शून्य गेले. म्हणजे 10 उरलं आणि पर्याय क्रमांक 1 टायपिंग मिस्टेकमुळं थोडंसं गैरसमज झाली की 10% घट हा आपला या ठिकाणी बरोबर येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक आपल्यासमोर उदाहरण आहे. उदाहरण असं आहे बघा, एका वस्तूची किंमत -20 ने वाढवल्यास त्या वस्तूचा खप -25 ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला. पूर्वीचं उत्पन्न काढून घ्यावं लागेल आणि पूर्वीचं उत्पन्न काढून घेण्यासाठी आपण त्या वस्तूची किंमत 100 रुपये मानूया आणि त्या वस्तू पूर्वी 100च विकल्या जात होत्या असं आपण गृहीत धरूया. म्हणजे पूर्वीचं उत्पन्न काय होईल, 100 वस्तू गुणिले 100 रुपये. एका वस्तूची किंमत 100 रुपये असल्यामुळं म्हणजे तो व्यवहार पूर्णपणे होतोय 10,000चा. आता नवीन व्यवहार आपल्याला बघावा लागेल आणि नवीन व्यवहारामध्ये आता वस्तूची किंमत -20 म्हणजे 100 मागं 20 रुपये वाढले म्हणजे 120 झाली. त्याच पद्धतीनं आता वस्तूचा खप कमी झाला 100 मागं 25 ने म्हणजे वस्तू विकल्या जात आहेत 75. यांचा गुणाकार केल्यानंतर जे मिळणार आहे ते नवीन व्यवहारातली रक्कम असणार आहे. मग आपण जर गुणाकार केला तर हे 0 आपण इथं लिहिलं. 12 पंचे 60ला 6 चे गेले. 12 ने 7ला गुणलं 12 84 आणि 6 90 झालं. म्हणजे नवीन व्यवहारात आपल्याला 9,000 रुपये आले तर पूर्वीच्या व्यवहारात आपल्याला 10,000 येत होते. म्हणजे 100% घट झाले. वाढीचे 2 पर्याय आपले कॅन्सल झाले आणि घट झाली आहे पण किती झाले, 0% झाले आहे का नाही. त्याच्यामुळे हाही पर्याय कॅन्सल होतो. पर्यायातनं या पद्धतीनं उत्तर आपलं निघतंय. परंतु आपण काय हा पर्याय आपल्याकडून टायपिंग मिस्टेक झालेला आहे. हा पर्याय हा 10%चा आहे. हा पर्याय 10% घटीचाच आहे आणि हा पर्याय आपला कॅन्सल होणार. ते कसं होतंय ते बघूया आपण. 10,000 मागं आपल्या घट व्हायला लागली, वजाबाकी आली 1,000 रुपये. म्हणजे 10,000 रुपयामागं आपली घट होते 1,000 रुपये.
तर 100 रुपयामागं किती घट होईल हे काढावं लागणार आपल्याला. प्रश्नचिन्ह किंवा एक्स. 100 गुणुले 1000 केलं भागिले जर आपण 10,000 केलं तर या 2 शून्यासाठी हे 2 शून्य गेले आणि इथल्या 2 शून्यासाठी इथले 2 शून्य गेले, म्हणजे 10 उरलं. आणि पर्याय क्रमांक 1 टायपिंग मिस्टेकमुळं थोडंसं गडबड झाली की 10% घट हा आपला या ठिकाणी बरोबर येणार आहे.